कांद्यावर 40% निर्यात कर लावला आणि कांद्यावर निर्यात कर लावल्यामुळे बांगलादेशनं संत्र्यावर आयात कर लावला। त्याच्यामुळे आम्हाला संत्रा मातीमोल भावामध्ये विकावा लागतो आहे, कारण सगळ्यात मोठा खरीददार संत्र्याचा हा बांगलादेश होता। परंतु जसा कांदा महाग झाला तसा त्यांनी संत्र्यावर आयात कर लावला। या खासदाराला कळायला पाहिजे। थांबा ना, या खासदाराला कळायला पाहिजे की कशा पद्धतीनं आयात निर्यातीचं धोरण असलं पाहिजे, कशा पद्धतीनं पिकांच्या आयात निर्यातीच्या धोरणासंबंधात संसदेमध्ये काम केलं पाहिजे। ते काम मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे, हा शब्द तुम्हाला देतो। आमच्या संग्रामपूरमध्ये, जळगाव जामोदमध्ये MIDC नाही। आमच्या तरुण भावांना बाहेरच्या राज्यामध्ये, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये कामासाठी जावं लागतं आणि त्या ठिकाणी जात असताना 10-15 हजाराची नोकरी करणं त्यांना परवडत नाही। त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC आली पाहिजे, प्रत्येक तरुणाला इथल्या इथं रोजगार मिळाला पाहिजे, याच्यासाठी मी काम करणार आहे। तो शब्द तुम्हाला आजच्या सभेमध्ये देतो। संत सोनाजी महाराजांच्या साक्षीने हा शब्द देतो, हा वारकऱ्याचा शब्द आहे। आमच्या भागामध्ये खारपान पट्टा आहे, चांगल्या आरोग्याच्या सुविधा नाही, त्यामुळे आम्हाला कुठल्याही आरोग्याची समस्या असो जळगाव, खान्देश आणि अकोल्याला अवलंबून राहावं लागतं। ही परिस्थिती बदलली पाहिजे। इतके वर्ष हे लोक आमदार खासदार राहिले, परंतु यांनी चांगले आरोग्य व्यवस्था या ठिकाणी निर्माण केल्या नाही। प्रत्येक तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे झाले पाहिजे, याच्यासाठी मी काम करणार आहे। तो शब्द तुम्हाला आजच्या सभेमध्ये देतो। माझ्या तरुण भावांना रस्त्यानं धावावं लागतं, पोलीस भरती, मिलिटरी भरतीसाठी गावोगावी रनिंग ट्रॅक, लायब्ररी, क्रीडांगण झाले पाहिजे। ती माझी भूमिका आहे। मी खासदार निधी त्याच्यासाठी वापरणार आहे, हा शब्द तुम्हाला देतो। सगळ्यात महत्वाचा विषय आहे आमच्या शेतकरी बांधवांचा पांदन रस्त्याचा। सोगोडालाही सभा घेतली, पिंपरी माळेगावलाही सभा घेतली। पिंपरीला सांगितलं लोकांनी, दादा वांचं पाणी आहे, त्याचा हिशोब करू। अरे तुम्ही काय निवडून येणार आहे? 4 जूनला जेव्हा मतपेटी उघडाल तेव्हा तुमचं डिपॉझिट जप्त झालेलं राहील, त्याच्यामुळे तुम्ही आमचा हिशोब करण्याची गरज नाही। आणि लोकांनी जे मला समर्थन दिलं, मी स्वतःला मोठा समजत नाही। यांना जो अहंकार आणि मस्ती आलेली आहे ती सत्तेची मस्ती आलेली आहे। नेता कसा घडतो? नेता तुमच्यामुळे घडतो। जनता डोक्यावर घेते, जनता समर्थन देते, जनता पाठीशी राहते, म्हणून नेता घडतो। परंतु या नेत्यांना वाटायला लागलेलं आहे हे जसं काही ढगातून पडलेले आहेत, स्वतःला वेगळं समजायला लागलेले आहेत। माझ्या गावोगावी अतिक्रमित धारकांचे 8चे पट्टे नियमित नाही, त्याच्या बाबतीत हे काम करत नाहीत। शेतकरी, शेतमजूर, निराधार, भूमिहीन, अपंग, विधवा भगिनी यांचे फार मोठे प्रश्न प्रलंबित आहेत, त्याच्या बाबतीत हे काम करत नाही। ते सगळे विषय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हाताळायचे आहेत आणि यांनी आमच्या नांदी लागू नये। आमदार कुठे हे पण एका शिक्षकाचे मुलगा आहे आणि मी पण एका शिक्षकाचा मुलगा आहे। मी व्यापारातून 22 वर्ष व्यापार केला, तो पैसा मी राजकारणामध्ये वापरतोय। महोदय कुठे, तुम्ही अशी कोणती शेती पिकवली की एवढा मोठा पैसा तुम्ही राजकारणासाठी वापरायला लागले? खासदारांनी एवढी कोणती शेती पिकवली? खासदारांनी एवढी कोणती शेती पिकवली की कुठलाही संपर्क नाही, विकास नाही आणि तरी परत निवडणुका लढवायला लागले? तुम्हाला एकच सांगतो, भाऊ या ठिकाणी आहेत, तुम्ही तरुण मंडळी आहात। मुद्दा निवडणुकीचा नाहीये, मुद्दा संदीप शेळके खासदार होण्याचा नाहीये। मुद्दा एकच आहे की तुमच्यासारखे तरुण पुढे आले पाहिजे। संदीप शेळके खासदार होईल ना होईल हा मुद्दा नाहीये, पण बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रत्येक तरुणानं विकासाची भूमिका घेतली पाहिजे आणि पुढे आले पाहिजे। हे लोक जे मला दाबण्याचा प्रयत्न करतायत यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। यांना वाटतं एक संदीप शेळके बोलायला लागला तर असे पुढे येतील आणि उद्या विकासाचे स्वतःचा पक्ष सांभाळावा, आम्हाला सल्ले द्यायचे प्रयत्न करू नये। इथं माता भगिनी उपस्थित आहे म्हणून तुमची सगळ्यांची माफी मागतो, पण मराठीमध्ये एक म्हण आहे, नवरा मेला तर चालतो, सवत रणकी झाली पाहिजे, असं या कुठेंचं काम आहे। भाजपवाले संघावाले म्हणत होते
की हे आपल्या पक्षाला तिकीट सुटलं पाहिजे, पण या आमदाराला वाटतं की या जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये दुसरा कोणी मोठा नाही झाला पाहिजे, म्हणून एका निष्क्रिय माणसाला तिकीट द्यायसाठी प्रयत्न केले, पण स्वतःच्या पक्षामध्ये कोणी मोठं होऊ द्यायचं काम नाही केलं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा पक्ष आणि त्यांचं घर सांभाळावं. आणि तरुणांना सांगतो, बिलकुल घाबरून जाऊ नका. महायुती आणि महायुगाडीमध्ये काही वेळ नाही. शरीरानं जरी एकत्र असले तरी मनानं एकत्र नाही. महायुतीमधले आजी माझे आमदार एकमेकावर टीका करतात, एकमेकाचा बाप काढतात. आघाडीमध्ये अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले घराच्या बाहेर पडायला तयार नाहीत. त्यांच्यामध्ये कसलाही मेळ नाही. आपण जवळपास 2000 बूथपैकी 1700 बूथची बांधणी केलेली आहे. राजकीय पक्ष एवढं ताकदीनं काम आपलं सुरू आहे. निर्धार पक्का ठेवा, विजय आपला निश्चित आहे. आणि हा विजय माझ्या एकट्याचा नसेल, हा विजय संदीप शेळकेचा नसेल, संदीप शेळके खासदार नसेल, संदीप शेळके तुमचा नौकर आणि सेवक असेल, आणि बुलढाणा जिल्ह्यातला या सोनाळ्यातला प्रत्येक माणूस खासदार असेल या जिल्ह्याचा. हा शब्द मी तुम्हाला देतो. सत्ता ही सर्वसामान्यांसाठी वापरायची असते. माझे आजोबा दिवंगत स्वातंत्र्य सेनानी उत्तमराव पाटील हे गांधीजीच्या चळवळीमध्ये होते, चले जाव मध्ये होते, जेलमध्ये होते, नानासाहेब पाटलांच्या प्रति सरकारमध्ये होते. त्या उत्तमराव पाटलांचं हे रक्त आहे. कुठे आणि खासदारांसारख्या धमक्यांना मी बिलकुल भीक घालत नाही, कारण हा जिल्ह्याचा विकासाचा आवाज आहे. अहो, हा जिल्हा होता, हा जिल्हा कसा होता? भाई के.आर. पाटलांचा वारसा सांगणारा, दिवंगत कृषी मंत्री आदरणीय भाऊसाहेब फुंडकरांचा वारसा सांगणारा हा जिल्हा आहे. सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे साहेबांचा वारसा सांगणारा हा जिल्हा आहे. भारत शेठ बोंद्रे ज्यांनी सिंचनामध्ये काम केलं, माझे आजोबा दिवंगत उत्तमराव पाटील यांचा वारसा सांगणारा हा जिल्हा आहे. एकेकाळी या राज्यामध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे, श्रद्धेय गोपीनाथजी मुंडे साहेब, आर पाटील साहेब, विलासराव देशमुख साहेब यांचा वारसा सांगणारे हे राज्य आणि हे जिल्हा आहे. पण या लोकांनी सत्तेपुढे यांना काहीच दिसत नाही. त्या ज्या लोकांनी राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या जे मोठं काम करून ठेवलं, विचाराचं काम करून ठेवलं. मी काटेलला आणि कोलतला गेलो होतो, तिथं भाऊसाहेबांचे सहकारी मला भेटले, भाऊसाहेब फुंडकरांचे. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की भाऊसाहेब गेले आणि आमचा आधारवड गेला. नेता कसा असावा? शेतकऱ्याच्या बांधावर जाणारा, शेतकऱ्यांचं दुःख पुसणारा, असं भाई के.आर. पाटलांचं आणि भाऊसाहेब फुंडकरांचं काम होतं. पण हे जे स्वतःला शिष्य म्हणतात, खासदार आमदार, हे सगळं नीतिमत्ता विसरलेले आहेत. त्याच्यामुळे हे चुकीच्या पद्धतीनं चालू आहे. जिल्ह्यातलं राजकारण फक्त सत्तेसाठी सुरू आहे. संदीप शेळके खासदार झाला पाहिजे हे महत्वाचं नाही. या जिल्ह्यातल्या शोषित वंचित घटकाला, शेतकऱ्याला, शेतमजुराला, माझ्या या भागामध्ये राहणाऱ्या आदिवासी पारधी बांधवाला न्याय मिळाला पाहिजे, त्याचे हक्क मिळाले पाहिजे. त्याच्यासाठी संदीप शेळके खासदार झाला पाहिजे. ते काम आपल्याला करायचं आहे. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, वान आंबा बरवा आमच्याकडे आहे, आदिवासींची वारली कला आमच्याकडे आहे. पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आमचे आदिवासी बांधव नैसर्गिक शेती करतात, त्या शेतीला सुद्धा पाठबळ देता येऊ शकतं, उत्पन्न वाढू शकतं. अनेक संकल्पना, अनेक विषय आहेत. उद्या या चौकामध्ये आलो खासदार म्हणून, तर आता जसं बोलतो वागतो तसा तुम्ही माझा हात धरू शकाल, हा शब्द तुम्हाला देतो. येणाऱ्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा आवाज दिल्लीच्या तख्तावर बुलंद करण्यासाठी आपण लोकांनी माझ्या पाठीशी राहावं. शेतकऱ्याचा आवाज, तरुणांचा आवाज, माझ्या माता भगिनींचा आवाज, आणि मी स्वतः वारकरी आहे तर माझ्या वारकरी बांधवांचा आवाज. आपल्याला शेगावला संतपीठ स्थापन करायचं आहे, त्या वारकऱ्यांचा आवाज म्हणून मी संसदेमध्ये काम करणार आहे. मी स्वतःची आत्मस्तुती करत नाही, पण खासदारांना तिथं बोललं पाहिजे. मी सोयाबीन कापूस उत्पादक पट्ट्यातून येतो, माझा शेतकरी संत्रा पिकवतो. याच्या आयात निर्यातीचे धोरण केंद्र सरकार तुम्ही चुकीचे बनवता कसं? तिथं भांडलं पाहिजे, माझ्या शेतकऱ्याला पॅकेज द्यायला पाहिजे. ते ताकदीनं बोलणारा तुमचा आवाज म्हणून मी तिथं काम करणार आहे, हा शब्द तुम्हाला देतो. जर मी हे काम करू शकलो नाही, खासदार झालो, काम करू शकलो नाही, तर पुढच्या इलेक्शनला तुम्हाला तोंड दाखवणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. कारण मुळात मुद्दा सत्तेसाठी नाहीये, परिवर्तनासाठी नाहीये. माझ्या राष्ट्रमाता जिजाऊच्या जिल्ह्याला मागासलेलं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मला तुम्हाला प्रत्येकाला वेदना होतात. ज्या मातेनं आम्हाला जन्म दिला, हे राज्य आणि हे राष्ट्र घडवलं, त्या मातेच्या जिल्ह्याला कोणी मागासलेलं कसं म्हणू शकतं? संत गजानन महाराजांच्या जिल्ह्याला, सोनाजी महाराजांच्या जिल्ह्याला, संत सैलानी बाबांच्या जिल्ह्याला कोणी मागासलेलं कसं म्हणू शकतं? त्या वेदना तुमच्या आणि माझ्या मनामध्ये आहे, त्या आपल्याला दूर करायच्या आहेत. आपण लोकांनी येत्या निवडणुकीमध्ये माझ्या कॅमेरा या निशाणी समोरचं बटन दाबून
मला प्रचंड बहुमतानं विजयी करावं. आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप आभार मानतो. भाऊ या ठिकाणी आहेत. आपण सगळ्या तरुणांनी, सोनाळ्याच्या तरुणांनी मला जे पाठबळ दिलं, मी त्यांना या इथं जिप्सीवर चढण्याआधी सुद्धा शब्द दिला की खासदारकी महत्वाची नाही, पण तुम्ही जे तरुण मंडळी सोनाळ्याचे आज मला पाठबळ देतायत, रक्तदानाचं मोठं कार्य आहे आपलं, प्रहारच्या माध्यमातून आपण सगळे लोक सुद्धा मोठं कार्य करतात, तर तुमच्या सोबत तुमचा भाऊ म्हणून सामाजिक कार्यामध्ये तुमच्या खांद्याला खांदा भिडून मी कायम साथ राहील, कधी तुम्हाला अंत देणार नाही, हा शब्द या ठिकाणी देतो. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. कॅमेरा निशाणी समोरचं बटन दाबून आपल्या बुलढाण्याचा आवाज दिल्लीच्या तख्तावर बुलंद करण्यासाठी आपण मला मतदान करावं. आपले सगळ्यांचे खूप खूप आभार. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐकलं नाही का तुम्ही? आपल्याजवळ शेतकरी, शेतमजूर, निराधार यांचं वेगवेगळं सर्वेक्षण करायचं. बोला बोला. एवढं आमचं बंद, एवढं लेकरं सुद्धा 4-5 आमचे बंद लेकरं माझे जाते ते काय संदीप भाऊ तुम आगे बढ़ो. ठेकेदारी बंद झालीच पाहिजे. एवढं लेकरं सुद्धा ठेकेदारी कामं केले बोलायचं ठेकेदारी बंद काम एवढं लेकरं आमची सध्या आता आपलं लेकरं 10 बाजून त्यानं ठेकेदारानं कमावलं. ठेकेदाराला एवढं लेकरं सुद्धा 10 रुपयाची द्याय ना.